वेलकम टू माय चॅनल. आणि मी चाललो आहे गावाकडं. मी सकाळी दिवसभर आहे ना, दिवसभर कामात होतो. मी सकाळी माझ्या गाडीचं अनाउन्समेंट झाले. काहीच गाडी माझी 4 नंबरला येणार आहे. अनाउन्समेंट झालं आहे. तर काहीच मी सकाळी 9:30ला कामावर गेलो. 9:30 वाजल्यापासून फक्त जेवायला 20 मिनटं बाहेर आला असेल. आणि गडबडीत जेवण लगेच बाहेर कामावर गेलं. काम पण आज एवढं होतं ना, कारण पुढचं अपडेट द्यायचं होतं मला. जे काय आठवड्यावरचं आहे ना, त्या अपडेटची मला तयारी करायची होती. ओके, तर त्याप्रमाणे मी गडबड केली आणि 7:30ला मी ड्युटीवर माघारी आलं. ठीक आहे. 4 नंबर प्लॅटफॉर्म 4 आणि 5. ठीक आहे, आपण पायऱ्यानं जाऊ, काही विषय नाही. अजून गाडी आलेली नाही. आणि गडबडीत माझी सेल्फी स्टिक आहे ना, कॅमेऱ्याची स्टिक आहे ना, ते पण माझी रूमवरती राहिली. मी काय बॅगेत आवडलं गडबडीत मला काय माहीत नाही, पण माझी सेल्फी स्टिक विसरली. सेल्फी स्टिक म्हणजे कॅमेराची स्टिक पण विसरले. गडबडीत आलो. त्याला म्हणलं ताण माझी केस बाकीत झाली ती. ताण म्हणलं त्याला. गाडी 2 व्हीलर ओला बुक केली आणि सरळ निघून आलो. ओके, चायनीज आलं. म्हणलं चायनीज होतं का नाही गडबडीत. ती मला नाही होणार गडबडीत, अजून एक ऑर्डर आहे. म्हणलं राहू दे, कॅन्सल. बघू आता ट्रेनमध्ये काय ते समोसा वगैरे घेईल. आता हात दुखायला लागला. ट्रेनमध्ये समोसा वगैरे काहीतरी घेईल खायला. पाणी बॉटल मग घ्यायची. पाणी पण भरलं नाही मी. सॉरी, पाणी पण आलेलं नाही बॉटलचे. ओके, ठीक आहे. काय एक बरबने घेतलंय आणि माउस मॅजिक नको यार. हे वो देतो वो ये इस साइड वो ब्लू वाला. ठीक आहे. अब बोलो. थैंक यू बंद कर दो. ए अरे स्कैनर किधर है? स्कैनर दे रहा है. स्कैनर ले भाई. स्कैनर कितना हुआ इनका? 80. ये कितना देख लो आप. 30 20 80. ओके, ये कोई काय कोई वीडियो. मैं ब्लॉगर है ना, तो ब्लॉग एक नंबर काम है तुम्हारा. इसको वायरल ही कर दो. एक नंबर. हाँ, दिखना चाहिए ऑल इंडिया में. ठीक आहे. पंडित राज. एक जण म्हणते दबाव व्हिडिओ बनव, एक जण म्हणते पाण्याचा व्हिडिओ बनवला. अरे भाई, मी काय खरेदी केलं, मी त्याचा व्हिडिओ बनवलाय ना, पाण्याचा थोडी बनवलाय. ठीक आहे. अनाउन्समेंट झाले. माझा डब्बा इथं तरी S2 आहे. S2 आहे माझं तिकीट. किती नंबरमध्ये? S2 मध्येच आहे, म्हणजे इथंच आहे आपला डब्बा. ओके, तर गाईज मी फुल दिवसभर एवढा कामात होतो ना. मी सकाळी 9:30 वाजल्यापासून 7:30 वाजेपर्यंत कामच करतोय. माझा अवतार बघा. मी चक्क तोंड पण नाही धुतलेलं, माहिती आहे का. तर गाईज गाडी यायला अजून टाईम आहे. गाडी अनाउन्समेंट झाली. मी जेव्हा बाहेर होतो ना, मग म्हटलं गाडी आली. ठीक आहे. तर गाडी अजून एक किती किलोमीटर महाग आहे? त्याला 4 किलोमीटर महाग आहे फक्त. 4 किलोमीटर चर्लापल्ली धावते. ठीक आहे. 4 किलोमीटर ते चर्लापल्ली, म्हणजे अनाउन्समेंट केलं तर त्यांनी 10 किलोमीटर पाठीमागे असताना मला किती घर. पण म्हणलं ट्रेन जाती. एक तर मी 7:30ला कंपनीतून बाहेर निघालो. गडबड पळत गाडीपाशी गेलो. गाडीनं एवढं फास्ट आलो रूमवरती. जेवढं बॅगेत भरतं तेवढं बॅगेत भरलं. मला फोन आला. कोण आहे रे भाई? 1 मिनटं गाईज. बास की किती काम करायचं. आई बाप लेकर का आहे ती नाही ती मला. हा ना, सगळीच आहेत ना मला. मग त्यासाठी त्यांच्यासाठी घरी जावं लागेल ना मला. बाद झालं म्हणलं काम. तिकडे मास्तर म्हणत होता उद्या जा संध्याकाळी. पण पुन्हा बोलवलं मला. हां सर, मॅनेजर म्हणला की मी त्याला म्हणलं सर सुट्टी पाहिजे मला. कधीपासून? म्हणलं उद्यापासून डायरेक्ट मी सोमवारी जाणार. तर ते म्हणलं अरे एवढं. ठीक आहे म्हणला. नाही म्हणला आता थोडंसं अपडेट दे म्हणलं काहीतरी उद्या परत. तर काय सकाळी दुपारी एक विषय पण झाला. काय झालं, मी कामावर गेलो ना 9:30 वाजता. आईला हे आवाज पण येतो.
तर तर मी सकाळी 9:30ला कामावर गेलो ना, तर विषय काय झाला, मी कोणाला सांगितलं नाही घरी की कामावर गेलो आहे, ड्युटीवर गेलो आहे. तर मग मी काय गेलो ना, आमच्या आता मोबाईल आहे ना लॉकरला ठेवायला सांगायला लागले. ठीक आहे, मोबाईल लॅबमध्ये अलाउ करत नाहीत. ओके, जर गावला तर मग तिकीट वगैरे रेज करतात. त्यामुळं मी मोबाईल लॉकरला ठेवला आणि मी गेलो कामावर. म्हणजे मी काम करत होतो, मला काय माहिती आता फोन करतील आणि मी इन्फॉर्म केलं नाही, माझ्या लक्षातच नाही. मी एवढं काम करत होतो ना की म्हणजे नाही का एलियन क्लोज करायची होती मला, त्यामुळे मी एवढा मग नव्हतो. मागून तो कृष्णा आला, मला अरे कृष्णा अरे श्रीकांत म्हणला घरी फोन कर, घरी काहीतरी घरचा कॉल माझ्या ह्याच्यावर आला. अरे म्हणलं किती ह्याच्यावर झालं, मी थोडं घाबरलो. मग काय विषय झाला, पाठदिशी ॲपरून काढलं, मी खाली गेलो, मोबाईल घेतला, मोबाईल बघतो तर 29 मिस कॉल, 14 मिस कॉल, 15 मिस कॉल, घरचे, आईचे, ताईचे, भैयाचे, बायकोचं, शुभमचं, सगळ्याचं मिस कॉल. तर मी सगळ्याला लावला फोन, म्हणलं असा विषय आहे, मी कामावरच आहे. ते घाबरले ना, फोन उचलं ना म्हणून. का तर बी शिफ्ट आहे माझी, बी शिफ्ट असते रेग्युलर, आणि आज कसं काय फोन उचलं ना म्हणून घाबरले सगळ्याच. म्हणलं काय विषय नाही, असाच विषय म्हणलं सांगायचं त्यांना. म्हणलं आता कसं सांगू, मी गडबडीत आलो त्यामुळे सांगितलं नाही म्हणलं. ओके, हा एक विषय. माझं ट्रेन आलं आहे पाठीमागे. हा एस2 माझा, एस2मध्ये 35 नंबर आहे. ठीक आहे, एस2 35 नंबरचं सीट आहे आपलं. हा 1 मिनिट. पस्तीस आहे आपलं, 35 नंबर. खराब तर नाहीये रोजच्या सारखा. तर काहीच समोसा घेतला तर भूक लागली ती. मी सकाळी ना किती वाजता जेवलो आहे, 12 साडेबारा, हां सॉरी 1:30 वाजता बाहेर आलो जेवायला. 1:50ला मी रिटर्न कामावर होतो. ठीक आहे, जेवण करून नंतर चहाचा पण ब्रेक घेतला नाही, टोटल काम करत होतो. ठीक आहे, आता मला भूक लागलेली आहे. बिस्किट पण घेतलं मी, 4 समोसे घेतले. तर म्हणलं भूक 2 काय भेटणार नाही, तर 4 समोसे घेतले. तर माझ्या तोंडाला पाणी पण सुटायला लागले आणि बॅगमध्ये बिस्किट पण आहेत कमी जास्तीला, पाणी पण घेतलेलं आहे. ओके, तर काहीच भैयाला कॉल केला होता, गाडी आली आहे म्हणून. कारण गाडी आहे ना ब्रिज, हा कोलरोडीचा ब्रिज आहे, या ब्रिजच्या पाठीमागं थोड्या वेळ क्रॉसिंगला थांबते किंवा तिला पुढं स्टेशनवर जागा देत नाहीत लवकर, त्यासाठी मागं थांबते. तर ते भैया बोललं की स्टेशनवर आल्यावरती कॉल कर. थंडी वाजते त्यामुळे मला काय एवढं जास्त बोला येत नाही. गाडी आली आहे तर कोलरोडी. तर काहीच स्टेशनच्या बाहेर आलेलं. माझा अवतार जरा विचित्र आहे, काय विषय नाही. स्टेशनच्या बाहेर आलो तो, पेपर आणि क्रीम रोल घेतली, क्रीम रोल. कारण हे बेकरी आहे ना, ही बेकरी बंद आहे आज. आणि ह्या बेकरीतनं मी हे घेतो, डोनट्स घेतो, पण आता ते बंद आहे. त्यामुळे म्हणलं शंभू वगैरे आहे ना, तर क्रीम रोल घेतला आहे.
ओके तर काहीच व्लॉग इथे संपवतो. व्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. बाय.